29 एप्रिल 2007 या वर्षी माझी पुतणी कुंदन विजय गुरव, पूर्वाश्रमीची ती कुंदन विजय गुरव आणि आता सौ कुंदन बामणे, मुंबई. आणि तिचं लग्न होतं बोईसर, पालघर जिल्हा, पूर्वीचा ठाणे जिल्हा, आता तो पालघर जिल्हा आहे. 29 एप्रिल 2007 साली तिच्या लग्नाला मी जेव्हा गेलो होतो सहपरिवार, माझी दोन्ही मुलं खूप लहान लहान होती आणि त्यांच्या शेजाऱ्याच्या अंगणात हा आंबा, भलं मोठं झाड, आणि त्या झाडाची ही आंबे मी 4-5 आंबे माझ्या घरी आणले होते. आंबे खाऊन झाल्यानंतर त्याच्या कोई, ज्याला आठवडी म्हणतो आपण, त्याच्या कोया मी लागवड केल्या आणि लागवड केल्यानंतर त्याच्यापासून जी रोपं तयार झाली त्यापैकी एक रोप माझ्या अंगणात लावलं, खामगाव जिल्हा बुलढाणा. आणि आज ते भलं मोठं झाड झालं, 19 वर्षाचं झाड झालं. आणि मागील 10 ते 11 वर्षापासून आम्ही या झाडाची फळं खातो आहे. शेजाऱ्यांना देतो, नातेवाईकांना, मित्रांना, सर्वांना ही फळं आम्ही वाटतो. सुंदर आणि रुचकर असा हा हापूस आंबा आहे. आता याची चव विदर्भात बदललेली आहे, परंतु सुंदर असा याच्या रसाचा रंग, केशरी रंग, आणि त्याची चव वेगळीच चव आहे. तर आपणही आंबे खाऊन झाल्यानंतर त्याच्या ज्या आठवड्या आहेत, कोई आहेत, त्या कोईपासून रोपं तयार करून आपल्या शेताच्या बांधावर किंवा ओपन पेस असेल तुमच्या घराजवळ तर त्या ठिकाणी आपण नक्कीच अशी झाडं लावावी. आणि याला आपण फळांचा राजा म्हणतो, आंब्याला. तर मला आशा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच हा माझा संदेश दूरदूरपर्यंत पोहोचवाल आणि एक तरी झाड आपल्या आयुष्यात, आंब्याचं झाड आपल्या अंगणात लावाल किंवा आपल्या शेतावर लावाल. मी लावलेल्या आंब्याची फळं आता पुढच्या वर्षी नक्कीच माझा नातू खाणार आहे. कारण की आमच्या लहानपणी एक म्हण होती की आजोबांनी लावलेल्या आंब्याची फळं नातू खातो, आणि ती म्हण आता खरी होताना दिसते आहे. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण बघत आहात, हे आहे आमचं ते 19 वर्षाचं झालेलं आंब्याचं झाड, आम्रवृक्ष. दरवर्षी 250-300 फळं आम्हाला याची मिळतात. हा कोकणातला असल्यामुळे आपल्याकडे पाहिजे तशी त्याला आंबे लागत नाहीत. ही बघा, छानशी टोपली सजवून तुमच्यासमोर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. सुंदर, रुचकर आणि आकर्षक अशी फळं, आणि एका फळाचं वजन जवळपास 300 ते 350 ग्रॅम एवढं वजननी फळ. आणि याचं लोणचंसुद्धा आम्ही करून पाहिलं. दरवर्षी याचं लोणचंसुद्धा आम्ही आपल्या अंगणात. अशी बघा ही आमची रोपवाटिका, एकही फळाचं बी वाया जात नाही. आणि हे आमचं आम्रवृक्ष, आंब्याचं झाड, आणि त्याला लागलेला हा आंबा. अशी फळझाडं आपल्या अंगणात असली तर पक्षी, फुलपाखरं, कीटकांचं येणं जाणं असते आणि त्यांची मग ओळख होते, परिचय होते आणि लळा लागतो. अंगणात फुलझाडं सोबतच फळझाडंही असावीत. गोड रुचकर फळं आणि ही आंबे. आता ही आंबे आम्ही आमच्या शेजाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना, सर्वांना आम्ही ही आंबी पाठवतो. बघा, पिवळा गर्द असा रंग, आणि शक्यतोवर ही आंबे आमची झाडालाच पिकतात, ज्याला आपण पाळ म्हणतो. झाडाला पिकलेल्या आंब्याला पाळ म्हणतो. आणि मग ती आंबी आम्ही 2-4 दिवस गवतात दाबून ठेवतो. ही आहे कुंदन योगेश बामणे. हिच्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण झालीत आणि ही आमच्याकडे पाहुणी आली. ही तिला आंबे भेट दिलेत आम्ही. खुश झाली ती. हा आमचा नातू रघुवीर सोमेश गुरव 2 महिन्याचाच आहे. मी सुरुवातीला माझ्या व्हिडिओमध्ये बोललो की आपल्याकडे म्हण आहे, आजोबांनी लावलेल्या
झाडाची फळं नातू खातो. नातू काय पंतूसुद्धा खातो, पंतू काय जंतूसुद्धा खातो. म्हणजे खापर पंजोबाने लावलेल्या झाडाची फळं असं म्हटल्यास हरकत नाही. आणि 2027मध्ये आमचा हा रघुवीर नक्कीच आमच्या आंब्याची फळं खाईल आणि त्याची कुंदन आत्याच्या लग्नाची आठवण, अशी झाडं एक आठवण म्हणून अंगणात लावावी. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला आशा आहे, अपेक्षा आहे, संपूर्ण विश्वास आहे की आपण यावर्षी नक्कीच आंबे खाऊन झाल्यानंतर 4-5 आंब्याच्या कोया राखून ठेवाल. त्यातही जर गावरान मिळाल्या, देशी मिळाल्या, आपल्या स्थानिक आंब्याच्या झाडाच्या जर कोया मिळाल्या तर त्याचे 5-10 रोपं नक्कीच आपण तयार कराल. आणि तुमच्याकडे अंगण नसेल, तुमच्याकडे जर शेत नसेल तर तुमचे जे नातेवाईक, मित्र, शेजारी आहेत त्यांना अंगणात, शेताच्या बांधावर किंवा आपल्या घराजवळील ओपन पेसमध्ये ही झाडं लावायला सांगाल. देशी आंब्याची झाडं लावा. आंब्याची कोय आणि पैशाची सोय असा एक सुविचार होता आणि खरंच आंब्याच्या झाडाचं खूप महत्त्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये, अध्यात्मामध्ये. तर आपल्या दारांवरती सणासुदीच्या दिवशी तोरण बांधायची पद्धत आहे. तर एक तरी आंब्याचं झाड आपल्या अंगणात असावं. घराला अंगण नसेल तर शेताच्या बांधावर असावं, ओपन पेस मध्ये असावं. मला संपूर्ण विश्वास आहे आपण किमान 2-4-5 झाडं आपल्या अंगणात तयार कराल.